सो आता आपला नेक्स्ट टॉपिक आहे रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. ओके. कॉम्पिटिटिव्ह एक्झामच्या दृष्टीने हा खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे. बट याचा वेटेज आपल्या सी ई टी एक्झामसाठी फक्त 1 मार्क्स असेल. ॲक्च्युली हा आणि याच्यानंतरचा टॉपिक जो आहे रे ऑप्टिक्स दोघांचा मिळून विचारतात एकूण. म्हणजे 1 ते 2 मार्काला, कधी कधी याचा जास्त पार्ट विचारतात, कधी त्याचं जास्त, बट 1 ते 2 मार्क इतकंच याचं वेटेज आहे. ॲक्च्युली तुम्हाला सी ई टीच्या एक्झामच्या दृष्टीने हे सगळे टॉपिक आहेत ते महत्त्वाचेच आहेत. ओके. सो तुम्हाला यांची स्टडी करणं हा पार्टच आहे. आणि त्याचप्रमाणे रिफ्रॅक्शन ऑफ लाईट आणि रे ऑप्टिक्स याचाच एक नेक्स्ट व्हर्जन तुम्हाला 12th असणार आहे. तो म्हणजे वेव्ह थेअरी करून आहे. ओके. वेव्ह थेअरी ऑफ लाईट असं करून टॉपिक असणार आहे तुम्हाला 12thला फिजिक्सला. तो त्याचं सगळ्याचं बेसिक हेच आहे. सो याच्या कॉन्सेप्ट आहेत ते आत्ताच क्लिअर करून घ्या. हे आता हा जो टॉपिक आहे याचं बेसिक आहे ते आपण 10th स्टँडर्डला वगैरे बघितलं होता तुम्ही. ओके. जसं की आपण याचा एक एक्झाम्पल घेऊयात. सगळ्यात पहिले तर तुम्हाला ओके हे सांगण्या अगोदर तुम्हाला हे सांगतो की रिफ्रॅक्शन काय असतो. डू यू नो व्हॉट इज रिफ्लेक्शन आणि रिफ्रॅक्शन. रिफ्रॅक्शन म्हणजे काय आणि रिफ्लेक्शन म्हणजे काय, याचा फरक समजतोय तुम्हाला. व्हॉट इज एक्झॅक्टली रिफ्रॅक्शन आणि व्हॉट इज एक्झॅक्टली रिफ्लेक्शन, खूप फरक आहे यांच्यात. ओके. दोघांमध्ये फरक काय आपण एकदा जाणून घेऊयात. ओके. सो आपण इथे एक एक्झाम्पल घेऊयात. जसं की ते एक रेक्टँगल घेतो. हा इथे आपण एक रेक्टँगल घेतलेला आहे. ओके. आणि हा खालचा आपला एक मीडियम आहे. सॉरी इथे नाही येणार. ओके. हा आपण एक रेक्टँगल घेतलेला आहे. ओके. आता रेक्टँगल म्हणजे हा असं कन्सिडर करा की हा एक आपण ग्लासचा ब्लॉक घेतलेला आहे. ओके. हा एक ग्लासचा ब्लॉक आहे. ग्लास आहे म्हणजे ही एक. ओके. अशी एक ग्लास आहे आणि ह्या ग्लासमधनं ना आता आपण लाईट पास करतोय. ओके. ह्या ग्लासमधनं आपण वरतून एक लाईट आहे ती पास करतोय. राईट. याच्यातनं तर वरून लाईट पास केली तर काय होईल. एक सपोज की आपण लाईट पास केली इकडनं तर काय होईल बघा जरा. इथून एक आता लाईट आहे ती मग वरून पास केली. ठीक आहे. टॉर्च वगैरे लावली अशी आणि लाईट पास केली. आता इथे ना ही जी लाईट आहे ती वरच्या मीडियमवरून खालच्या मीडियममध्ये चेंज झालेली आहे. म्हणजे सपोज की आपला वरचा मीडियम काय नाही म्हणजे काय असतो. सपोज की आपला वरचा मीडियम काहीच नाही आहे म्हणजे काय असतो, एअर असतो. ओके. आणि खालचा मीडियम काय दिला त्यांनी, ग्लास दिलेला आहे ऑलरेडी. ओके. खाली लिहितो. खालचा मीडियम आहे तो ग्लास त्यांनी ऑलरेडी सांगितलेला आहे की हा आपला ग्लास आहे. सो आता एअरमधनं आपली लाईट आहे ती पास होऊन जाते ग्लासमध्ये. एअर हा झाला आपला रेअरर मीडियम. ओके. रेअरर मीडियम. आणि ग्लास हा झाला आपला डेन्सर मीडियम. म्हणजे लाईट आहे ती कशी पास होते, रेअरर मीडियमपासून डेन्सर मीडियमकडे. ओके. मग रेअररकडनं ज्यावेळी डेन्सरमध्ये आपली लाईट आहे ती पास होते ना त्यावेळी तिची जी डायरेक्शन आहे ती टिल्ट होते विथ रिस्पेक्ट टू नॉर्मल. म्हणजे जर आता आपण सपोज की इथे नॉर्मल काढला, सपोज की आपण या ठिकाणी असा एक नॉर्मल काढला. ओके. तर ह्या नॉर्मलच्या रिस्पेक्टने याची जी डायरेक्शन आहे ना, तर ही लाईट जायला कशी पाहिजे होती, लाईट ॲक्च्युअलमध्ये कशी जायला पाहिजे होती, अशी जायला पाहिजे होती. बघा लाईट आहे ती सरळ जायला पाहिजे होती. ह्या साईडला लाईट जायला पाहिजे होती आपली. आले इकडनं म्हणजे कंटिन्यू इकडं व्हायला पाहिजे ना. बट ती लाईट आहे ती इथे नाही कंटिन्यू होत. ती हा अँगल सोडून थोडासा ह्या साईडला टिल्ट होते इकडच्या बाजूला. ओके. सपोज की मी लाईट तिचा कलर चेंज करतो, मला समजायला बरं पडेल मग. ओके. ओके. आता ही जी लाईट आहे ती चेंज कशी होईल, ती ॲक्च्युअलमध्ये आहे ना
टुवर्ड्स द नॉर्मल, ही आहे ती नॉर्मल आहे आपली, ही लाईन नॉर्मल आहे आपली, ही लाईन आहे ती नॉर्मल आहे. मग ही जी आपली लाईट आहे ती बेंड कशी होईल, टुवर्ड नॉर्मल बेंड होईल, म्हणजे या बाजूला बेंड होईल. ओके, वेट अ मिनिट. सो जस्ट ही लाईट आहे ती आपली या साईडला मूव्ह होईल, इकडे बघू शकता तुम्ही. ओके, सो आता आपण ज्या अँगलनी जिकडून आपली लाईट आहे ती अशी इमर्ज होते या ग्लासच्या मीडियममध्ये, तिथून हा एक जो अँगल बनतो ना, त्या अँगलला बोलतात अँगल ऑफ इन्सिडन्स, आय बोलतात त्याला. ओके, आणि खालच्या बाजूला इथे हा एक नॉर्मलच्या रिस्पेक्टमध्ये आपल्याला एक अँगल भेटतो बारकसा, हा आपल्याला एक अँगल भेटतो नॉर्मलच्या रिस्पेक्टने, त्याला बोलतात अँगल ऑफ रिफ्रॅक्शन. ओके, वरून जिथे लाईट आपली पास होते त्याला काय बोलतात, अँगल ऑफ इन्सिडन्स बोलतात. हा जो आय आहे त्याला काय बोलतात, अँगल ऑफ इन्सिडन्स. आणि खालचा जो आपला अँगल आहे त्याला बोलतात अँगल ऑफ रिफ्रॅक्शन. ओके, ठीक आहे, इथपर्यंत आय होप सो तुम्हाला समजलं असेल, काय डाऊट नसेल. आता मला एक गोष्ट सांगा की ते तुम्हाला एक डाऊट यायला पाहिजे की आपली जी लाईट आहे ती सरळ का नाही पास झाली, ती इकडे अशी टिल्ट का झाली. तर ह्याचं कारण असं आहे की ॲक्च्युअलमध्ये आपली लाईट आहे ना, त्याची व्हेलॉसिटी एअरमध्ये असताना जास्त असते. ठीक आहे, एअरमध्ये ज्यावेळेला होती त्यावेळी तिची जी व्हेलॉसिटी होती, तिची जी स्पीड होती ती जास्त होती. बट जसं ती लाईट आहे ती एखाद्या ग्लासमध्ये इन्सर्ट झाली त्यावेळी तिची जी व्हेलॉसिटी आहे ती कमी झाली, म्हणजे तिची स्पीड आहे ती कमी झाली. जशी जशी स्पीड कमी झाली ना तशी तशी तिने डायरेक्शन चेंज करायला चालू केलं, आणि मग ती टुवर्ड नॉर्मल तिची डायरेक्शन आहे ती तिने चेंज केली. त्याच्यामुळे ह्याला बोलतात अँगल ऑफ रिफ्रॅक्शन. ओके, रिफ्रॅक्शन म्हणजे लाईट आहे ती इकडून या साईडला पास होते. ओके, म्हणजे दुसऱ्या मीडियममध्ये पास होते, त्याला रिफ्रॅक्शन बोलतात. आता तुम्ही बोलाल की रिफ्लेक्शन म्हणजे काय सर, रिफ्लेक्शन आणि रिफ्रॅक्शन, जसं तुम्ही सर सांगितलेलं रिफ्लेक्शन आणि रिफ्रॅक्शन याच्यामध्ये काहीतरी दोन टर्म तुम्ही सांगणार होता सर, असं तुम्ही बोलाल. तर रिफ्रॅक्शन आणि रिफ्लेक्शनमध्ये हा फरक आहे की लाईट इथून पास झाली आणि ती त्याच मीडियममध्ये चेंज झाली तर त्याला बोलतात रिफ्रॅक्शन. आणि रिफ्लेक्शन म्हणजे लाईट आहे ती रिफ्लेक्ट होते, म्हणजे सपोज की लाईट इथे लागली ना तर मग ती लाईट आहे ती इथून ह्या बाजूला अशी रिफ्लेक्ट होईल, मग त्याला बोलायचा रिफ्लेक्शन. ओके, हे बघा, जस्ट ही लाईट इथून ह्या बाजूला अशी, ही जी लाईट आहे ती इथून या साईडला अशी रिफ्लेक्ट होईल, ह्याला बोलतात रिफ्लेक्शन. ओके, हा आता इथे एक अँगल बनेल ना, त्याला सपोज की आपण नाव देऊयात R', ह्याला बोलतात अँगल ऑफ रिफ्लेक्शन. क्लिअर आहे टर्म. ओके, आता ॲक्च्युअलमध्ये काय होते, लाईट आपली जायला इथे पाहिजे होती, बट लाईट आपली गेली कुठं, इथे गेली, या साईडला गेली, टिल्ट झाली इकडे. मग इथून ते इथपर्यंत लाईट आपली चेंज कुठून झाली, इथून ते इथपर्यंत लाईट आपली चेंज झाली ना, एवढ्या पाथमध्ये आपली लाईट आहे ती बदलली. बघा, व्यवस्थित लक्ष द्या, व्हाईट कलरच घेतो. लाईट आपली चेंज कुठून झाली, ह्या पॉईंटपासून ते ह्या पॉईंटपर्यंत अशी चेंज झाली लाईट आपली. हा जो टुवर्ड्स द नॉर्मल ही जी लाईट चेंज झाली, ह्याला काय बोलतात, ह्याला बोलतात डेव्हिएशन. ठीक आहे, सिम्बल असतो त्याचा डेल्टा, ह्याला बोलतात अँगल ऑफ डेव्हिएशन. ज्या अँगलमध्ये लाईट आहे ती चेंज झाली त्या अँगलला बोलतात अँगल ऑफ डेव्हिएशन. क्लिअर आहे. ओके, ह्याला काय बोलतात अँगल ऑफ डेव्हिएशन. ठीक आहे, सिमिलर केस आपल्याला आता ही झाली रिफ्रॅक्शन मधली केस, ज्याला आपण डेल्टा बोलतो, अँगल ऑफ डेव्हिएशन बोलतो. सेम केस आहे ती रिफ्लेक्शनमध्ये सुद्धा असते. रिफ्लेक्शनमध्ये काय होतं बघा, रिफ्लेक्शनमध्ये आपली लाईट अशी गेली तर ती या साईडला मूव्ह होते ना, बरोबर आहे. बट आपली लाईट ॲक्च्युअलमध्ये आपली अशी मूव्ह व्हायला पाहिजे होती, सरळ पास केली, म्हणजे तुम्ही बघा ना प्रॅक्टिकली, आता सरळ पास लाईट केले तर ती सरळ जायला पाहिजे, म्हणजे ॲक्च्युअलमध्ये ही लाईट ह्या साईडला जायला पाहिजे होती. बट रिफ्लेक्ट झाली म्हणजे काय, ती इकडे ह्याला लागून अशी ह्या साईडला मूव्ह झाली, बरोबर आहे, ह्याला लागून ती ह्या साईडला मूव्ह झाली. मग आता ह्या साईडला अँगल ऑफ डेव्हिएशन कुठला येईल, ह्या साईडला अँगल ऑफ डेव्हिएशन येईल आपला हा, हे बघा, इथे जायला पाहिजे होती बट ती इथून इथे मूव्ह झाली, मग ह्याला बोलू आपण अँगल ऑफ डेव्हिएशन. ह्याला जस्ट नाव द्यायचा डेल्टा डॅश. सिमिलरली इथे जसं कसा आर दिलेला आणि इथे R' घेतला तसं इथे डेल्टा डॅश घ्यायचा. ओके,
आणखी एक गोष्ट, आता ही ते आपण ह्याला इन्सिडन्स अँगल बोलतो, बरोबर आहे, अँगल ऑफ इन्सिडन्स बोलतो याला. मग रिमेनिंग जो अँगल असतो इथून ते इथपर्यंत त्याला काय बोलणार आपण, हा जो रिमेनिंग अँगल असतो ना इथून ते इथपर्यंत त्याला काय बोलतात, हा जो इथून ते इथपर्यंत एवढा अँगल असतो त्याला बोलतात अँगल ऑफ त्याला बोलतात ग्लान्सिंग अँगल. ओके, ह्याला काय बोलतात, ग्लान्सिंग अँगल. त्याला QG असं याच्याने डिनोट करतात, QGने डिनोट करतात, त्याला बोलतात ग्लान्सिंग अँगल. ओके, आतापर्यंतचे जे आपण टर्मिनॉलॉजी शिकलो ते एकदा लिहून घेऊयात खालोखाल, म्हणजे तुम्हाला क्लिअर होईल थोडा. राईट, काय काय आपण बघितलेलं आहे. सगळ्यात पहिली गोष्ट तर आपण हे बघितलेलं आहे की व्हेन लाईट travels from rarer to denser medium, it bends toward नॉर्मल. ही आपण पहिली टर्मिनॉलॉजी बघितलेली आहे. क्लिअर आहे सगळ्यांना. काय बघितलेलं आपण, वेन लाईट ट्रॅव्हल्स फ्रॉम रेअर टू डेन्सर मीडियम इट बेंड टुवर्ड्स नॉर्मल, म्हणजे ती नॉर्मलच्या टुवर्डमध्ये बेंड होते. अजून काय काय बघितलं आपण, येस आपण बघितलं आहे आय म्हणजे असतो आपला अँगल ऑफ इन्सिडन्स, ओके राईट. एवढी टर्म मी कॉपी करून घेतो. नेक्स्ट आपण अजून काय बघितलेलं आहे, आयच्या सोबत आपण बघितलेलं आहे जस्ट QG बघितलं आहे आपण, आत्ताची टर्म आहे ती QGला काय बोलतो आपण, ही टर्म विचारू शकतात. QGला काय बोलतो आपण, QGला बोलतो ग्लान्सिंग अँगल. ओके, अँगल ऑफ ग्लान्सिंग किंवा ग्लान्सिंग अँगल बोलायचा. नेक्स्ट टर्म काय आहे बघा, येस. सो नेक्स्ट टर्म काय तुमची, नेक्स्ट टर्म आपण बघितलेली आहे ते R' वाली टर्म बघितलेली आहे. त्याचप्रमाणे आरची पण पहिले R बघूयात. आरची टर्म बघितलेली होती. आरला काय बोलतो आपण, येस अँगल ऑफ रिफ्रॅक्शन. ओके, अँगल ऑफ रिफ्रॅक्शन खाली होतो त्याला रिफ्रॅक्शन बोलतात. अँगल ऑफ रिफ्रॅक्शन. क्लिअर आहे. येस, त्याच्यानंतरची टर्म काय आहे, त्याच्यानंतरची टर्म आहे R'. ला काय बोलू आपण, अँगल ऑफ रिफ्लेक्शन. आता हा वरती होतोय ना त्याला रिफ्लेक्ट होणं बोलतात, अँगल ऑफ रिफ्लेक्शन. नेक्स्ट टर्म कुठली आहे, येस नेक्स्ट टर्म आहे आपली डेल्टाची. ओके, डेल्टाची टर्म काय येईल, ओके नेक्स्ट टर्म डेल्टाची काय येईल, डेल्टाची टर्म येते, डेल्टाला काय बोलतो आपण, अँगल ऑफ डेव्हिएशन. डेव्हिएट झालाय ना तो, सो अँगल ऑफ डेव्हिएशन. अँड देन डेल्टा डॅशला सुद्धा डेव्हिएशनच बोलतो आपण. डेल्टा डॅशला सुद्धा आपण अँगल ऑफ डेव्हिएशनच बोलतो. ओके, आता आपण बेसिक टर्मिनॉलॉजी काय आहे, कशी आहे, किती आहे ते बघितलेलं आहे.
आणि आपण हे पण बघितलेलं आहे की जर लाईट आपली रेअरर मीडियमवरून डेन्सर मीडियममध्ये जर चेंज झाली तर तिची जी डायरेक्शन आहे ती टुवर्ड्स द नॉर्मल शिफ्ट होते. ओके, ह्या सगळ्या बेसिक टर्म आहेत. आणि रिफ्लेक्ट झाला तर त्याचा अँगल कुठला असतो, कसा असतो, काय असतो ते बघितलेलं आहे. आता आपण बघूयात की जर सपोज की ह्या आपण अँगल ऑफ डेव्हिएशनची थोडक्यात व्हॅल्यू बघूयात किती येते, कशी येते ते. ओके, अँगल ऑफ डेव्हिएशनची इथे व्हॅल्यू बघा किती येते आणि काय येते ते. डेल्टाला कसं लिहाल, अँगल ऑफ डेव्हिएशन फॉर रिफ्लेक्शन लिहा. एक मिनिट थांबा, म्हणजे इथं कन्फ्युजन नको परत. सेम टर्म आहे, इथे फक्त लिहा फॉर रिफ्लेक्शन, फॉर रिफ्रॅक्शन आणि डेल्टा डॅशला काय लिहाल तुम्ही. येस, ओके सॉरी, अँगल ऑफ डेव्हिएशन फॉर रिफ्लेक्शन. ऑलराईट, आता बघूयात आपण इथे काय काय दिलेलं आहे त्यांनी. हां, आता आपण ना हा जो अँगल ऑफ रिफ्लेक्शन आहे याची व्हॅल्यू काय येईल ते बघूयात. आता तुम्ही इथे एक टर्म बघितली असाल की हे बघा, व्यवस्थित बघा, मी इथे परत थोडी डायग्राम काढत ड्रॉ करतो. इथून एक लाईन गेलेली आहे ही वाली आणि ही लाईन अशी गेलेली आहे. ओके, आणि हा सपोज की प्लेन असा आहे, प्लेनला डॉटेड लाईनने दाखवतो. हा प्लेन सपोज की आपला असा आहे या साईडला. आता हा वरचा अँगल किती आहे, आय आहे कम्प्लीट अँगल इज आय. जर वरचा आपला कम्प्लीट अँगल आय असेल तर ऑब्व्हियसली खालचा पण आपला कम्प्लीट अँगल आहे तो आयच असणार आहे. बट आपली जी लाईट आहे ती इथून ह्या साईडला डेव्हिएट झालेली आहे, कळते का तुम्हाला. वेट मिनिट, इथे काहीतरी करतो मी. ओके, लाईट आपली अशी गेलेली आहे, वरचा आपला अँगल कुठून कुठपर्यंत आहे. येस, वरचा अँगल आपला एवढा कम्प्लीट आय आहे आणि तसंच खालचा पण अँगल आपला एवढा कम्प्लीट आय आहे. बट जी लाईट आहे आपली ते ॲक्च्युअलमध्ये डिव्हिएट झाले खाली, कळतं तुम्हाला. सो लाईट आपली कशी डिव्हिएट झाली, लाईट डिव्हिएट झाले या साईडला. लाईट ही अशी डिव्हिएट झालेली आहे आपली. कम्प्लीट अँगल एवढा आय आहे तर एवढा पण आयच आहे, कळते. बट आता इथे आपला हा एवढा अँगल आहे ऑफ रिफ्लेक्शन आहे. रिफ्रॅक्शनचा अँगल किती आहे, हा आर आहे. एवढा आर अँगल आहे तो रिफ्रॅक्शनचा आहे आणि देन एवढा अँगल आहे तो डेल्टाचा आहे, बरोबर आहे. म्हणजे तुम्हाला काय कळेल यातनं, आय हा टोटल अँगल आहे. ओके, कन्फ्युजन होतंय का. आपली लाईन आहे ती या साईडला गेले ना. सो हा झाला आपला अँगल ऑफ रिफ्रॅक्शन आणि हा झाला आपला अँगल ऑफ डेव्हिएशन. आणि हा एवढा आहे कम्प्लीट, त्याला काय बोलणार आपण, आय बोलणार. आय का बोलणार, कारण की हा बघा हा ऑल्टरनेट अँगल आहे. ओके, सो आपल्याला इकडून एक गोष्ट कळली की आय इक्वल टू किती असेल आपला. येस, आय इक्वल टू असेल आर प्लस डेल्टा. फ्रॉम दिस इक्वेशन आपल्याला डेल्टाची व्हॅल्यू काय भेटेल, आय मायनस आर. क्लिअर आहे, एकदम सिंपल टर्मिनॉलॉजी आहे. ओके, सो आय होप की ते कॉन्सेप्टला तुम्हाला काही प्रॉब्लेम नसेल आला. सिमिलरली आपण अँगल ऑफ रिफ्लेक्शनसाठी म्हणजे अँगल ऑफ डेव्हिएशन फॉर रिफ्लेक्शनचा पण सेम कॉन्सेप्ट येईल. आता रिफ्लेक्शनसाठी कसं येईल बघा जरा.
रिफ्लेक्शन बघतोत आपण. रिफ्लेक्शन म्हणजे डेल्टा डॅश हा येईल. आता इकडे ही जी कंप्लीट व्हॅल्यू आहे ती आपली काय असेल, ती 180 असेल. कळते तुम्हाला, इथून ते इथपर्यंत ॲरो बघा, एवढी जी कंप्लीट व्हॅल्यू आहे ती 180 असेल. म्हणजे आपण काय बोलू शकतो, 180 डिग्री इक्वल टू 180 डिग्री इक्वल टू दिस आय प्लस आर प्लस डेल्टा डॅश, आय प्लस आर प्लस डेल्टा डॅश असं बोलू शकतो आपण. आता इथे ना व्यवस्थित बघा, इथून आपण ज्यावेळी अँगल आपला रिफ्लेक्ट होतो ना त्यावेळी आपली आयची व्हॅल्यू आणि आर डॅशची व्हॅल्यू सेम असेल. बघा ना, ऑब्व्हियसली टॉर्च मारून बघा एका काचेवरती, तुम्ही ज्या अँगलवरती ज्या आरशावरती तुम्ही एक लाईट वगैरे अशी लाईटची रे मारून बघा, ज्या अँगलने तुम्ही हे कराल त्याच अँगलनी तो बाहेर निघेल. कळते, जिकडून तुम्ही टॉर्च माराल ना तिकडूनच तो बाहेर निघेल ना. म्हणजे आय आणि आर यांची, आर डॅश यांची ऑब्व्हियसली व्हॅल्यू सेम असेल. हा आर डॅश आहे. ओके, सो ह्या केसमध्ये आय इज इक्वल टू आर डॅश आहे. सो आर डॅशच्या जागी डायरेक्ट आय टाका. 180 डिग्री इक्वल टू काय येईल, आय प्लस आर डॅशच्या जागी आय टाकायचा. सो आय प्लस आय इंटू डेल्टा डॅश, दॅट इज वॉट, दॅट इज 180 इक्वल टू 2i प्लस डेल्टा डॅश and 180 minus 2i is the value of delta dash. Okay, so this will be your final answer. हा इथून तुम्हाला आरची एक डेल्टा आणि डेल्टा डॅश या दोघांच्या वेगवेगळ्या व्हॅल्यू आहेत त्या भेटलेल्या आहेत. ओके, सो एवढी थेअरी आहे ती लिहून घ्या. जस्ट मी थोडंसं तुम्हाला लिहिण्यासाठी सोपं करून देतो. ओके सॉरी, ठीक आहे, तुम्ही एक एक करून लिहा, एक एक करून लिहा पार्ट वाईज. सुरुवातीला एवढ्या पार्टचा एक स्क्रीनशॉट काढा. स्क्रीनशॉट काढा. कम्प्लीटच कवर होतं याच्यात आणि दिसतोय पण व्यवस्थित. ऑलराईट, सो आपण नेक्स्ट बघूयात आता. ओके, सो आता आपण नेक्स्ट टर्मिनॉलॉजी घेऊयात. आता ह्या टर्मिनॉलॉजीमध्ये काय दिलेलं आहे, सेम आता आपल्याला फक्त आणि फक्त रिफ्रॅक्शनबद्दलच स्टडी करायचं आहे. ओके, सो आपण हा रेक्टँगल कन्सिडर केलेला आहे आणि ॲज युजल ह्या रेक्टँगलमधनं आपण लाईट पास करतो. ओके, हा आपला आहे एक ग्लासचा एक ब्लॉक आहे. आता ह्याच्यातनं आपल्याला लाईट पास करायची आहे. ओके, सो ॲज युजल आपण इथनं लाईट पास करतो. सो जर आपण इकडनं लाईट पास केली तर ही लाईट काय होईल, ही लाईट होईल डेविएट. क्लिअर आहे, लाईट काय होईल आपली, येस, लाईट आपली होईल डेविएट. ओके, डेविएट कशी होईल लाईट, जस्ट इकडून आता आपण जर नॉर्मल काढला, ओके, आपण जर या साईडला एक नॉर्मल काढला, so this is our normal. Okay, सो आता इकडनं एक आपली लाईट आहे ती पास झालेली आहे. ऑलराईट, लाईट आपली कशी पास होईल इथे, येस, लाईट जस्ट आपली सरळ जायला पाहिजे पण ते जाईल कशी, लाईट आपली अशी जाईल. क्लिअर आहे. ओके, याचा कलर चेंज करतो मी.
सो वरचा जो आपला अँगल आहे त्याला काय बोलू आपण, ह्याला बोलणार आपण अँगल ऑफ इन्सिडन्स आय. आणि देन हा जो अँगल आहे ह्याला काय बोलू आपण, ह्याला बोलू आपण अँगल ऑफ रिफ्रॅक्शन. ह्याला काय बोलणार आपण, अँगल ऑफ रिफ्रॅक्शन आर. ओके. हा पहिला मीडियम आहे आणि हा सेकंड मीडियम आहे. हा रिअरर मीडियम आहे आणि हा डेन्सर मीडियम आहे. ओके. सो आता ना ही जी गोष्ट आहे याच्यावरती स्नेल्स नावाचा एक सायंटिस्ट होता, त्याने काम केलेलं आहे. आणि त्याने ना अकॉर्डिंग टू स्नेल्स प्रिन्सिपल, ओके, अकॉर्डिंग टू स्नेल्स प्रिन्सिपल किंवा स्नेल्स लॉ बोलूयात आपण. अकॉर्डिंग टू स्नेल्स लॉ. आता स्नेल्स लॉ आपल्याला काय सांगतो, स्नेल्स लॉच्या अकॉर्डन्समध्ये तो आपल्याला स्नेल्स लॉ आहे तो काय प्रूव्ह करून सांगतो किंवा आपल्याला काय सांगतो स्नेल्स लॉ. स्नेल्स लॉ आपल्याला हे सांगतो की एक आपला असा एक रिफ्लेक्टिव्ह इंडेक्स असतो, एक आपला असा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स असतो, एक रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स असतो जो रेअरर टू डेन्सर मीडियमसाठी एकदम कॉन्स्टंट असतो. म्हणजे आपण याला एक कॉन्स्टंट बोलू शकतो. ठीक आहे, त्याचं नाव असतो म्यू. ओके. बोलताना बोलायचं कसं असतो, म्यू ऑफ कुठून कुठे चालला आहे, कुठून कुठे चालला आहे बघा, रेअरर मीडियमपासून डेन्सर मीडियमकडे चालला आहे. मग लिहायचं कसं, रेअरर मीडियम वरती लिहायचं, डेन्सर मीडियम खाली लिहायचं. किंवा आपण ह्याला असं सुद्धा बोलू शकतो, पहिले तर म्यू लिहून घ्यायचा, रेअरर कुठून कुठे चालला आहे, रेअररपासून डेन्सरकडे चालला आहे, रेअररपासून चालला आहे डेन्सरकडे. ओके. आता इकडे पण आपले अझम्पशन्स घेऊयात मागच्या वेळीसारखे. काय काय येतील, लेटमध्ये काय काय येईल, सगळ्यात पहिले तर येईल आपला C1 म्हणजे पहिला जो आपली लाईट चाललेली आहे वरून जी लाईट येते त्या लाईटीचं स्पीड. ठीक आहे, स्पीड ऑफ लाईट. ठीक आहे, इन मीडियम आर म्हणजे रेअरर मीडियममध्ये जी लाईटची स्पीड आहे ती. सिमिलरली C2ची टर्म येईल. C2 म्हणजे काय, स्पीड ऑफ लाईट इन मीडियम D, डेन्सर मीडियममध्ये जी लाईटची आपली स्पीड असते ना ती. ओके. सो इथे आता एक गोष्ट आपल्याला समजून घ्यायची आहे, ती म्हणजे काय आहे, ती म्हणजे हे आहे बघा, पॉईंट नोट डाऊन करून देतोय मी. when light travels from any medium to another medium, the frequency remains constant. म्हणजे लाईट कधीही एका मीडियमवरून दुसऱ्या मीडियममध्ये पास होते ना त्यावेळेला त्याची फ्रिक्वेन्सी आहे ती नेहमी कॉन्स्टंट असते. आता लाईट फ्रिक्वेन्सी यांचा असा फॉर्म्युला काय आहे, यस त्यांचा एक फॉर्म्युला आहे, C = फ्रिक्वेन्सी कॉन्स्टंट असते इंटू लॅम्बडा. हा झाला फॉर्म्युला. ओके, हा झाला फॉर्म्युला, C = फ्रिक्वेन्सी लॅम्बडा. C1 म्हणजे पहिल्या मीडियममध्ये आपली लाईट होती तेव्हाचं, त्याचा फॉर्म्युला काय येईल, C1 = F कॉन्स्टंट आहे आणि λ1. लॅम्बडा म्हणजे वेवलेंथ. ओके, लॅम्बडाला काय बोलतो, वेवलेंथ बोलतो आपण. ओके, तुम्हाला वेवलेंथ म्हणजे काय ते पण सांगतो मी, सध्या फक्त लक्षात ठेवा एवढं टर्म. C1 = F × λ1. देन आहे C2 = काय येईल, F × λ2. ओके. आता यातनं ना स्नेल्स लॉनी एक फॉर्म्युला बनवलेला आहे प्रत्येकांचा मिळून. तो फॉर्म्युलेस काय काय आहेत ते बघूयात.
स्नेल्स लॉने ना आपल्याला हा कोइफिशियंट दिलेला आहे. काय दिलेला आहे? हा कोइफिशियंट दिलेला आहे. याला आपण रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स बोलतो. ठीक आहे. सपोज की हाच रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स घेतला तर त्याचा फॉर्म्युला काय बनेल? सगळ्यात पहिले तर म्यू लिहायचा, वरती आर लिहायचा, खाली डी लिहायचा, रेअरर टू डेन्सर. याचा फॉर्म्युला असतो साईन आय अपॉन साईन आर. साईन आय अपॉन साईन आर. मागच्या वर्षी तुम्ही बघितला असाल हा फॉर्म्युला 10th स्टँडर्डला. म्यू म्हणजे जो रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे आपला त्याचा फॉर्म्युला काय? साईन आय अपॉन साईन आर. त्याचप्रमाणे आपण असं सांगू शकतो इथे रेशो दोघांचा घेऊ शकतो, दोघांच्या स्पीडचा रेशो C1 अपॉन C2. C1 अपॉन C2. त्याचप्रमाणे आपण काय घेऊ शकतो? C1ची व्हॅल्यू किती आहे? F इंटू लॅम्बडा 1. C2ची व्हॅल्यू आहे F इंटू लॅम्बडा 2. दोघांचा जर रेशो घेतला आपण, दोघांचा जर असा रेशो घेतला तर F आणि F कॅन्सल होईल. क्लिअर आहे? म्हणजे फक्त राहील लॅम्बडा 1 अपॉन लॅम्बडा 2. ओके. सो फक्त काय राहील इथे? लॅम्बडा 1 अपॉन लॅम्बडा 2. सो हे सगळे फॉर्म्युलेज आहेत, लक्षात ठेवा. ओके. याला एक ब्रॅकेट करतो. गुड. ओके. सो जस्ट लिहून घ्या एवढा. ओके गुड. इथपर्यंत आहे ते लिहून घ्या तुम्ही. सो आता ना आपण नेक्स्ट टॉपिक बघूयात. नेक्स्ट त्याच्यामध्ये आहे तुम्हाला झालेला सुद्धा होता हा. ओके. आपण त्याला बोलतो प्रिन्सिपल ऑफ रिव्हर्सिबिलिटी. ओके. सो पहिले मी तुम्हाला लिहून देतो की लॉ ऑफ रिव्हर्सिबिलिटी काय आहे ते. ओके. लॉ ऑफ रिव्हर्सिबिलिटी. नंतर मग आपण एक्सपेरिमेंट करू आणि मग तुम्हाला सांगतो. द लॉ stating that if the direction of a light beam is reverse despite the number of time is reflected or refracted or refracted, both are different term. It will follow the same path. ओके. काय दिलेलं आहे त्यांनी सांगितलेलं आहे की द लॉ स्टेटिंग दॅट इफ द डायरेक्शन ऑफ लाईट बीम इज रिव्हर्स डेस्पाइट टू द नंबर ऑफ टाइम इज रिफ्लेक्टेड ऑर रिफ्रॅक्टेड इट विल बी फॉलोज द सेम पाथ. म्हणजे थोडक्यात तुम्हाला एक्सपेरिमेंटच्या थ्रू सांगतो, जर तुम्हाला त्याच्यानी जी कॉन्सेप्ट आहे ओके ती कम्प्लिटली क्लिअर होईल. ओके. सो काय सांगते बघा प्रिन्सिपल ऑफ रिव्हर्सिबिलिटी. इफ हिअर इज अ ब्लॉक, म्हणजे हा एक आपला काचेचा ब्लॉक आहे. ओके. सपोज की आपण याच्यातनं एक लाईट आहे ती पास केली. तर ती डेविएट थोडीशी अशी नॉर्मलच्या रिस्पेक्टने होईल, नॉर्मल अशी म्हणजे एवढीच होईल डेविएट. आता सपोज की इथे आले आता एक ट्विस्ट आलेली आहे.
ओके, ट्विस्ट आपली अशी आहे की सपोज की आपण या साईडला एक मिरर लावली, सपोज की आपण एक या साईडला मिरर लावली, लाईट बघा कशी येते, लाईट इथून येते चालले ह्या बाजूला जर आपण आरसा लावला आपण ना, तर काय होईल, ही लाईट आहे ती जशीच्या तशी, जशी आले तशीच मागं जाईल रिटर्न. कळते तुम्हाला? ती लाईट आहे ती काय होईल, जशी आलेली आहे तशीच्या तशी मागे जाईल. कळते? जशी आलेली आहे तशीच्या तशी मागे रिटर्न जाईल. ओके, हा आपला आय इथे आहे आणि ह्या साईडला आपला आहे आर. ओके, सो आता या केसमध्ये जस्ट आपली लाईट आहे ती जशीच्या तशी रिव्हर्स जाते. मगाशी आपण जे फॉर्म्युलेस बघितले होते ते एकदा नोट डाऊन करून घेऊयात. ओके, काय बघितलेलं आपण, म्यू ऑफ रेअरर टू डेन्सर इक्वल टू काय होतं, इक्वल टू होता साईन आहे अपॉन साईन आर, देन इज इक्वल टू C1 डिवाइड बाय C2, then again it is equal to lambda 1 upon lambda 2, which is equal to mu d upon mu r. क्लिअर आहे या सगळ्या गोष्टी? गुड. ओके, ओके, ऑल राईट. ह्या सगळ्या, एक मिनिट ही टर्म नव्हती बघितली आपण, हितपर्यंत मला वाटतं बघितलं होतं आपण. क्लिअर आहे? आता अकॉर्डिंग टू दिस आता आपण जे बघितले त्याच्यानुसार बघूयात. इथे काय होते ते बघूयात रिव्हर्सिबिलिटीनुसार. आता आपण बघितलेलं, जर आपला मीडियम रेअरर टू डेन्सर असा जर मूव्ह होत असेल तर आपला फॉर्म्युला काय तो साईन. आता रेअररला काय असतो आपला अँगल, रेअररला अँगल असतो आय अपॉन डी म्हणजे डेन्सरला आपला अँगल असतो आर म्हणजे साईन आर, असं असेल. बरोबर आहे. पण आता ही तर आरसा लावल्यामुळे लाईट आहे ती परत रिटर्न चालली. आता रिटर्न चालले त्यावेळी काय होईल, रिटर्न चालल्यानंतर आता ही जी व्हॅल्यू आहे ही चेंज होईल. इथं म्यू रिटर्न चालले बोलल्यानंतर आपला पहिला कुठला मीडियम असेल, पहिला डेन्सर मीडियम असेल, हा आपला डेन्सर आहे आणि जी हवा आहे ती रेअरर आहे. बरोबर आहे. आता डेन्सर टू रेअरर चालला आहे, डेन्सर टू रेअर म्हणजे इथं डी येईल आणि इथं आर येईल. क्लिअर आहे? आणि फॉर्म्युला काय येईल, डेन्सरला कुठला अँगल आहे, आर आहे म्हणजे इथं साईन आर येईल. आणि खाली कुठला येईल, डिवाईडला, आता खाली इकडे डिवाईडला जाताना आय येईल अँगल, सो इथे साईन आय येईल. इफ जर मी बोललो की मला जर ह्या दोघांचा मल्टिप्लाय करायचा आहे तर आन्सर काय येईल, आर म्यू ऑफ डी इंटू डी म्यू ऑफ आर, डी म्यू ऑफ आर विच इज इक्वल टू साइन आय अपॉन साइन आर, साइन आय अपॉन साइन आर इंटू साइन आर अपॉन साइन आय, that is 1. So mu d to r into mu r to d is equal to 1. आता इथे ना, इथे आपण जर एक असं लॉजिक, इथे आपल्याला ना एक फॉर्म्युला भेटू शकतो की हा जर आर आहे इथे आणि म्यू डी इथे आहे तर आपण ह्याला असं सुद्धा लिहू शकतो, म्हणजे ही जी व्हॅल्यू आहे ती डिवाईडला येईल. सो डिवाईडला आली तर हा असा येईल आन्सर, डी म्यू ऑफ आर. ओके, सो इथे आपल्याला एक फॉर्म्युला भेटून जातो. क्लिअर आहे? येस, इथे आपल्याला एक फॉर्म्युला भेटून जातो, जस्ट लाईक दिस. ओके, सो ओके, आता सपोज की मी ह्याच गोष्टीला असं लिहिलं, ही जी टर्मिनॉलॉजी आहे ह्याला मी असं लिहिलं, रेअररच्या जागी, ओके, रेअरर टू, सपोज की मी इथे घेतला रेअरर टू डेन्सरला सपोज की मी घेतलं इज इक्वल टू, जर ह्याला असं लिहिलं की वरती रेअरर आहे आणि खाली सपोज की आपला आहे एअर, म्हणजे ए घेतला मी, ए फॉर एअर म्हणजे रेअररपासून ए वरती चालला आहे
आणि नंतर मग ए पासून नंतर मग आपला जो आहे तो चाललाय डी वरती. म्हणजे बघा हे सेम आहे, सेम कॉन्सेप्ट वाईज घेतला आपण. ठीक आहे, सेम टू सेम कॉन्सेप्ट वाईज घेतला आहे. क्लिअर आहे. आता ह्याला आपण अजून कसं लिहू शकतो, ह्याला आपण आता हे बघा, जी दुसरी टर्म आहे ही सपोज की आपण ॲज इट इज ठेवली, ए इक्वल टू म्यू अपॉन डी. बघा ह्या फॉर्म्युला वाईज वरती आर आहे, खालती डी आहे. आता इथे खालती आपला ए आहे, फक्त एवढाच फरक आहे. मग ह्याला कसं लिहू शकतो, ए वरती आणि आर खाली, आणि हे 1/मध्ये. बघा ही टर्म ॲज इट इज लिहिले आणि ह्या टर्मला इथे सॉल्व करतोय मी. याच्या बदली काय लिहू शकतो मी, 1/म्यू. डी कुठं आहे, खाली आहे. खाली कोण आहे, आपला ए आहे. खालती जी टर्म आहे त्याला वरती लिहायचा आणि वरती जी टर्म आहे त्याला खाली लिहायचा. व्यवस्थित तुम्ही पॉज करून वगैरे रिपीट बघू शकता, तुम्हाला आयडिया येईल याचा. सो आता आन्सर काय येईल फायनल बघा, दोघांचा मल्टिप्लाय केला, याला 1ला मल्टिप्लाय केला तर आन्सर येईल ए म्यू डी अपॉन ए म्यू आर. ठीक आहे. आता ए सेम मीडियम आहे तो कट होईल, मग आन्सर इकडे किती येईल फायनली, म्यू डी अपॉन म्यू आर. ओके, हा कशाचा आन्सर आला, आर म्यू आणि डीचा आन्सर आला. काय आला, म्यू डी अपॉन म्यू आर. डायरेक्ट फॉर्म्युला भेटला इथे आपल्याला. क्लिअर आहे. इथल्या इथं आपल्याला डायरेक्ट फॉर्म्युला भेटला. आता ही जी व्हॅल्यू आहे ती वरती पुटअप करा, म्यू डी अपॉन म्यू आर. हे बघा आर आणि डी आहे ना, इथे अजून एक आपल्याला फॉर्म्युला भेटला. फॉर्म्युला काय भेटला आपल्याला, म्यू डी अपॉन म्यू आर. फरक समजतोय तुम्हाला इथे. हे बघा आर आणि डी आहे, इथे प्रत्येकाचे आन्सर बघा कसे आले. साईन ए अपॉन साईन आर आहे, C1/C2 आहे, λ1 इंटू λ2 आहे आणि इथं λ2 आहे, आणि इथे म्यू डी अपॉन म्यू आर आहे. काय फरक आहे तुम्हाला सांगतो. जस्ट पहिले स्क्रीनशॉट मारून घ्या, एक स्क्रीनशॉट मारून घ्यायचा. ओके, पहिली टर्म वरची होती ना, लॉ ऑफ रिव्हर्सिबिलिटी बद्दल लिहा पहिले. ओके, एवढ्याचा स्क्रीनशॉट काढा. काढलात स्क्रीनशॉट. नेक्स्ट टर्म काढा, एवढं स्क्रीनशॉट काढलात. ओके, पुढची गोष्ट बघूयात आपण की काय फरक आहे, तुम्हाला ते सांगतो मी. ओके, इथं ना आता आपण असं कन्सिडर करू की रेअरर आणि डेन्सरनुसार घेऊ आपण. सपोज की आर म्यू डी असा आहे, तर आयच्या जागी पण आपण टाकूयात. आय म्हणजे कशाचा अँगल आहे, रेअररचा अँगल आहे ना. मग इथे साईन आर अपॉन आर म्हणजे खालचा स्मॉल आर आहे, तो कसला आहे, डेन्सर मीडियम आहे आपला. मग इथे साईन डी लिहूयात. C1च्या जागी काय लिहायचा, सी आर अपॉन सी डी. इथे λr अपॉन λd. बट फरक पडतो इथे याचा कम्प्लिटली उलटा आहे. हा काय आहे, म्यू डी वाली टर्म वरती आहे आपली. क्लिअर आहे तुम्हाला. म्यू डी वाली टर्म आहे ती आपली वरती आहे आणि आर वाली टर्म आहे ती खाली आहे. कळते. सो दिस विल बी युअर फायनल आन्सर. सो ह्या काही गोष्टी आहेत त्या तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. सो लिहून घ्या आणि आजच्यासाठी आपण लेक्चर बस करूयात. उद्याला नेक्स्ट कॉन्सेप्ट आहे ती कंटिन्यू करूया. ओके.